जस्टिस इज द मास्टर ऑफ द रोस्टर असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेलं आहे। आणि या प्रस्तुत प्रकरणामध्ये मला असं वाटतंय की माननीय मुख्य न्यायमूर्तींचा निर्णय हा त्यांच्या अखत्यारीतला असल्याने त्या निर्णयावर टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। आणि त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की अगदी वेळेमध्ये माननीय चीफ जस्टिस साहेबांनी तो निर्णय घेतलेला असल्यामुळे ते अधिक सगळ्याच म्हणजे मराठा समर्थकांना ज्यांना आरक्षण मिळाले, ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे त्यांना आणि सरकारला त्यांची बाजू मांडण्यासाठी सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की निश्चित संविधानिक आर्ग्युमेंट्स होतील आणि संविधान मंजूर जे असते, संविधान संमत जे असते ते निकाल माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय देत असतात। कारण भूमिका आपापल्या असतात पण निर्णय मात्र न्यायालयाचे असतात। जसं आपण पाहिलं की एक केसमध्ये मी संविधानिक विषय होता, आरक्षणाचाच विषय होता, सर्टिफिकेटचाच विषय होता, माननीय खासदार राणा यांच्या म्हणजे हे नवनीत कौर राणा यांच्या जो निकाल होता तो माननीय न्यायमूर्ती कानडेंकडे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा केस चालवली होती त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं होतं की काहीतरी आहे, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा शिक्कामोर्तब केल्यानंतर सगळ्यांना ते मान्य करावं लागतं। मान्य आहे, पण टिप्पणी करायची नाही असं जरी तुम्ही म्हटलं तरी या केसशी संबंधित एक महत्वाचा घटक तुम्ही आहात। या निर्णयाचं तुम्ही स्वागत करताय का नाही करताय हा राहिला मुद्दा बाजूला। फुल बेंच समोर जर एखादी सुनावणी होत असेल सगळ्या याचिकांची एकत्रित, तर त्या केससाठी कितपत ती योग्य आहे? पहा, संविधानिक दृष्ट्या नॅचरल जस्टिस ह्या केसमध्ये फॉलो केला चाललाय। ज्या प्रकारे की माननीय चीफ जस्टिस महोदयांनी फार अर्लिएस्ट डिसिजन घेतला लार्जर बेंचचा, म्हणजे मोठ्या पीठासमोर ठेवण्याचा, मान्य 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर। त्याचबरोबर राज्य सरकारने वेळेमध्ये जे आहे पूर्ण रिपोर्ट द्यायला पाहिजे होता पण पूर्ण रिपोर्ट दिलेला नाही, फक्त त्या रिपोर्टचा सारांश दिलेला आहे। आणि ह्या बाबी सगळ्या येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस सुनावणी असेल त्यावेळेस समोर येतील। आणि त्यामुळं म्हणजे काय योग्य काय अयोग्य असं काही नाहीये, हे प्रोसिजरल पार्ट आहे। हा प्रोसिजरल पार्ट जरी असला त्यावेळेस ज्यावेळेस कोर्ट एखादी याचिका स्वीकारतं त्यावेळेस याचिकेमध्ये काहीतरी तथ्य आहे असं एक प्रथमदर्शनी मत कोर्टाचं आहे असं मानलं जातं। या आरक्षणाला सपोर्ट करणाऱ्या याचिकेमध्ये तथ्य आहे असं कोर्टाने मानलं म्हणून ते स्वीकारलं। या याचिकेला विरोध करणाऱ्या म्हणजे की आरक्षणाला विरोध करणाऱ्या तुम्ही ज्या याचिका दाखल केल्या त्याच्यातही तथ्य आहे असंही कोर्टाला वाटतं म्हणून त्याने मान्य केल्या। काय नेमकं म्हणजे की कशाला सपोर्ट असावा कशाला विरोध असावा? खरोखर तुमचा विरोध अजूनही कायम आहे? प्रश्न असा आहे की विरोध आणि समर्थनासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालय नसते। उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये संविधानिक भूमिका पाहिली जाते। कोणी कुणाच्या विरोधात नाही आहे। मराठा आमचे भाऊ आहेत, मराठा भाऊ आमचे श्वास आहेत आणि हिंदू राष्ट्र भारत हा